घेऊन आलात आणि आज तुम्ही देवाच्या मंदिरात बसलेले आहात. जे आम्हाला ऑनलाईन ऐकत आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत हा ऑनलाईन मेसेज जात आहे, आपला देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. अहमदनगर NTPH चर्चमधून आम्ही आपलं देखील स्वागत करतो. आणि दर आठवडे आपण देखील आम्हाला जुळताय. आपल्या अनेक फोन कॉल्स आहेत, मेसेजेस आहेत आणि या ज्या सभा आहेत याचा आपण देखील भाग बनत आहात. पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आम्ही आपल्याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद देतो. जे प्रियजन आपल्याला TV चॅनलवर पाहतात, मोबाईल चॅनलवर पाहतात, या त्या ऑडियन्सबद्दल, आपल्या कॅमेरामॅनबद्दल टाळ्या वाजवून आपण देवाला धन्यवाद देऊया. जोरदार चर्च. कारण बायबलमध्ये लिहिलं, जे देवाच्या घरात राहतात ते आशीर्वादित होतात. अनेक लोक आहेत ज्यांना चर्च जायला संधी मिळत नाही. अनेक लोक आहेत त्या जिल्ह्यात, त्या शहरात चर्च नाही आहे, या माध्यमातून लोक चर्चला जॉईंट होत आहे. प्रभू त्यांना देखील विपुल आशीर्वाद देव. या आजच्या म्हणण्यासाठी थेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन. आजच्या म्हणण्यासाठी थेसलोनिकराचं पुस्तक 5वा अध्याय आणि याचं 17 वचन. निरंतर प्रार्थना करा. माझ्या मागे बोला, निरंतर काय करा? प्रार्थना करा. सर्वजण आपले हात प्रार्थनेसारखे करून म्हणा, निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेसारखे आपले हात करायचे. सर्वजण जे मला TV चॅनलवर पाहत आहे, समोर पाहत आहे, आपले असे हात करा आणि म्हणा, निरंतर प्रार्थना करा. चर्च, मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मागील काही दिवसांपासून मी प्रार्थनेचं महत्त्व, प्रार्थनेची गरज, प्रार्थनेतील सामर्थ्य, प्रार्थनेतील विजय, प्रार्थनेतील चमत्कार, प्रार्थनेत घडणाऱ्या अद्भुत गोष्टी याबद्दल आपल्याशी बोलत आहे. आणि या वचनाकडे जाण्या अगोदर, या संदेशाकडे जाण्या अगोदर मला आपल्या प्रत्येकाला देवाचा दास या नात्याने देवाच्या वचनातून आव्हान करायचंय. प्रार्थना हा जो विषय आहे हा ऐकायला फार गोड वाटतो. प्रार्थना हा जो विषय आहे हा ऐकायला फार छान वाटतो. परंतु मी दरवेळेस आपल्याला सांगतो आणि आज परत सांगतो, हा जेव्हा करायची वेळ येते तर आमच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी वेळ असतो, मात्र प्रार्थनेसाठी वेळ नसतो. हा जो संदेश आपल्यासाठी देवाच्या आत्म्याने मागील काही हप्त्यापासून आणलेला आहे, हा संदेश ऐकणारे असू नका. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ब्रेक थ्रूज पाहिजेत, आशीर्वाद पाहिजेत, चिन्ह, चमत्कार, आरोग्य, साक्ष आणि देवाकडून वाढ पाहिजे, तर आपल्याला गुडघ्यावर यावं लागेल. आपल्याला वेळ काढावा लागेल. आपल्याला अश्रू ढाळावे लागतील. आपल्याला जगापासून वेगळं व्हावं लागेल. आपल्याला पापाचा नकार करावा लागेल, निषेध करावा लागेल. आपल्याला स्वकीय दूर करावे लागतील. आपल्याला संसार दूर करावा लागेल. आपल्याला पैसा दूर करावा लागेल आणि आपल्याला प्रभूच्या संगतीमध्ये, उपस्थितीमध्ये जावं लागेल. आणि जर या विचाराने आज इथं ऐकत आहात तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. हा संदेश खुश करणारा संदेश नाहीये. हा संदेश कानाची खास जिरवणारा संदेश नाहीये. हा संदेश दर रविवारी एक संदेश ऐकतो आणि त्यातला एक संदेश नाहीये. प्रिय बहिणींनो, भावांनो आणि देवाच्या लेकरांनो, हा संदेश देवाचं धडधडणारं हृदय तुमच्यापर्यंत घेऊन येणारा संदेश आहे. देवाचं जे हृदय आहे ते हृदय आज तुमच्याशी जोडलं जावं, ही माझी प्रार्थना आहे. आज हा संदेश ऐकत असताना तुम्हाला देवाने प्रार्थनेचा माणूस बनवावं, प्रार्थनेची स्त्री बनवावं, प्रार्थनेची मंडळी बनवावं, प्रार्थनेचे लोक बनवावे, प्रार्थनेचे सेवक बनवावे, प्रार्थनेच्या सेविका बनवावे, ही माझी देवाकडे प्रार्थना आहे. आमेन म्हणताल का? मोठा आमेन बोलाल का? जर हा संदेश आज आत्म्यात उतरून घेताल तर तुमच्या जीवनात विजय तुमची वाट पाहत आहे. जर हा संदेश प्रॅक्टिकली आपल्या जीवनात लागू करताल तर व्यसन मुक्ती तुमची वाट पाहत आहे, व्यभिचार मुक्ती तुमची वाट पाहत आहे, आजार मुक्ती तुमची वाट पाहत आहे. टेन्शनमधून मुक्त व्हाल, त्रासामधून मुक्त व्हाल, निराशेमधून मुक्त व्हाल, शापामधून मुक्त व्हाल. आमेन. या देवाच्या लेकरांनो, मुलींनो, मुलांनो आणि सेवकांनो, तयार व्हा प्रार्थनेचं महत्त्व समजून घेण्यासाठी. अन्यथा कितीतरी पाळक प्रार्थनेवर बोलतील, माझ्यासारखा पाळक प्रार्थनेवर बोलेल, आडून बोलतील, ओरडून बोलतील, रडून बोलतील, गुडघे टेकून बोलतील, उपवास धरून बोलतील. आणि जर आमचं हृदयच कठीण झालेलं आहे, जर आम्हाला देवासाठी जगायचंच नाहीये आणि जर देवाशी तुटलेले नातेसंबंध आम्हाला परत पुनर्स्थापित करायचेच नाहीये, जोडायचेच नाहीये, तर अशा हृदयाला कोणताच संदेश बरा करू शकत नाही. असं हृदय कधीच जे आहे ते परत देवाकडे येणार नाही. आणि म्हणून या संदेशाकडे जाण्या अगोदर मी आपल्या प्रत्येकाला आवाहन करतो, जे माझ्या समोर ऐकत आहे, TV चॅनलवर ऐकत आहे, मोबाईल चॅनलवर ऐकत आहे आणि ज्या कोणापर्यंत माझा आवाज जात आहे, जर विजयशाली ख्रिस्ती जीवन जगायचं आहे,
जर सामर्थ्यशाली ख्रिस्ती जीवन जगायचंय तर माझ्या बहिणी, आपले हे कान नाही, आपल्या हृदयाचे कान मोकळे करून ऐक. माझ्या भावा, आपले दिसणारे डोळे नाही, आपले आत्मिक डोळे उघडे करून पहा की तुला प्रार्थनेचा माणूस बनायचंय, तुला प्रार्थनेची स्त्री बनवायचंय, तुला देवाशी बातचीत करायची, तुला देवाबरोबर वेळ घालवायचाय, तुला देवाबरोबर बोलायचंय, देवाचं ऐकायचंय, देवाबरोबर चालायचंय. मग मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. बोलो येशू मसीह की. चला या शास्त्र भागाकडे येऊया. शास्त्र भागाकडे जाण्या अगोदर प्रभूला प्रार्थना करा, प्रभू आज माझं मन प्रफुल्लित कर, प्रभू आज माझं हृदय मोकळं कर. मी तुमच्याशी बोलत असताना माझा एक हात कुठे हृदयावर आहे आणि माझं हृदय थड 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 करत आहे. जर देवाच्या लोकांशी बोलताना देवाच्या सेवकाचं हृदय धडधड करतंय तर देवाच्या लेकरांनी ऐकताना त्यांचं हृदय पण धडधड झालं पाहिजे. आमेन. त्यांचा आमेन, त्यांचा हालेलुया, त्यांचा जय जयकार, त्यांचा आवेश, त्यांचे उत्तर, त्यांचं उत्तेजन आणि त्यांचं स्वीकारणं हे करत असताना त्यांचं हृदय धडधड झालं पाहिजे. आणि यावेळेस तुमचं हृदय जर धडधड होत नाहीये, ते कठीण झालंय व्यसनामुळे, पापामुळे, जगामुळे, नामधारी ख्रिस्ती जीवनामुळे. मी ख्रिश्चन आहे 4 पिढ्याचा. देवाला धन्यवाद. 4 पिढ्यात कोण प्रार्थनाशील होतं, कोण प्रार्थना योद्धा होतं, कोणी 4 पिढ्यातून संजीवन आणलं हे पण कळलं असतं तर बरं होईल. 8-10 पिढ्याचा मी ख्रिश्चन आहे. देवाला खूप धन्यवाद. परंतु त्या 8-10 पिढ्यामध्ये तुझ्या पूर्वजांनी ज्या मोठी किंवा जी मेट रवली, ज्या लेगसी सोडल्या, त्यातली तू काय घेऊन आला? काही लोक मला सांगतात की पास्टर आमचे आजोबा पाळक होते. देवाला खूप धन्यवाद. तू काय करतोस? काही लोक सांगतात की आम्ही या पाळकाकडून हे शिकलो. देवाला धन्यवाद. तू काय करतेस? जर फक्त ऐकणारे आम्ही बनलेलो आहोत तर फार कठीण गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्त म्हणला तुम्हाला धिक्कार असो यरूशलेम वासियांनो, त्या प्रकारची आमची गत होईल. आणि म्हणून मी किती ख्रिस्ती जीवन जगलो, मी किती नावाचं ख्रिस्ती जीवन जगलो हे महत्त्वाचं नाही. मी किती प्रार्थनाशील ख्रिस्ती जीवन जगलो, मी किती वचनशील ख्रिस्ती जीवन जगलो, मी किती नाईट प्रेयरमध्ये वेळ घालवला, मी किती वैयक्तिक प्रार्थनेत वेळ घालवला, मी देवाच्या सहवासात किती चाललो, हे ख्रिस्ती जीवन आहे. आणि या ख्रिस्ती जीवनासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून हा संदेश तुमच्याकडे येत आहे. टाइमपास करण्यासाठी नाही, इथं येऊन खुर्च्यावर बसण्यासाठी नाही, ऐकण्यासाठी नाही. काय बोलले, छान बोलले, काय बोलले माहिती नाही. बोलो येशू मसीह की. मोठा जय पाहिजे मला. प्रार्थना करणाऱ्या लोकांचा जय हरलेला नसतो. प्रार्थना करणाऱ्या लोकांचा जय हा विजयशाली असतो. बोलो येशू मसीह की. तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? आर यू रेडी? बोलो येशू मसीह की. आपला एक हात वर करून. जेवढा मोठा जय असणार आहे तेवढ्या जास्त प्रार्थनेचा अभिषेक तुमच्यावर येणार आहे, प्रार्थनेचा आशीर्वाद तुमच्यावर येणार आहे. आणि तुम्ही कधी आजमावलं नाही, तुम्ही कधी अनुभवलं नाही, तुम्ही कधी आणि कधी एक्सपेक्ट केलं नाही, अशा गोष्टी तुमच्या जीवनात येणाऱ्या सीझन मध्ये घडणार आहे. बोलो येशू मसीह की. लेट अस टर्न इनटू द बायबल. शास्त्र सांगतं निरंतर काय करा? प्रार्थना करा. आपल्या शेजारच्याला सांगा निरंतर प्रार्थना कर. आणि जोरात सांगा, जे मला चॅनलवर पाहत आहे, आपल्या शेजारच्याला, आपल्या कुटुंबातल्याला, आपल्या ओळखीच्या लोकांना सांगा निरंतर काय करायच्यात? निरंतर व्हॉट्सअपवर आम्ही बोललो नाही, निरंतर इन्स्टावर रील्स आपण डाऊन कर याच्याबद्दल मी बोलत नाहीये, मी फेसबुकबद्दल बोलत नाहीये, मी टाइमपास बद्दल बोलत नाही. मी कशाबद्दल बोलत आहे? सर्वजण उत्तर द्या. आय एम टॉकिंग अबाउट द प्रेयर्स. मी प्रार्थनेबद्दल बोलत आहे. आणि ज्या मंडळीत प्रार्थना ती मंडळी वाढायच्या दिशेने, ज्या मंडळीत प्रार्थना ते मंडळी तारणाच्या दिशेने, ज्या मंडळीत प्रार्थना ती मंडळी संजीवनाच्या दिशेने, ज्या मंडळीत प्रार्थना ती मंडळी चमत्काराच्या दिशेने, ज्या मंडळीत प्रार्थना ती मंडळी आरोग्याच्या दिशेने, ज्या मंडळीत प्रार्थना त्या मंडळीत साक्ष आणि अद्भुत गोष्टी घडणार. कारण प्रार्थना करणारी मंडळी ही आग लावणारी मंडळी, ही भूकंप घडवणारी मंडळी, ही बंधनं तोडणारी मंडळी, ही दरवाजे उघडे करणारी मंडळी, ही अशक्य गोष्टींवर विजय मिळवणारी मंडळी. आणि जर आम्ही स्वीकारत आहोत तर एक टाळ्याचं अर्पण हो त्या देवाला द्या जो आमच्या प्रार्थना ऐकतो, प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थना ऐकतो. बोलो येशू मसीह की. मागील अनेक दिवसांपासून प्रार्थनेचं महत्व आम्ही जाणून घेत आहोत. आपण प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. काहींच्या शॉर्टकट प्रार्थना असतात, काहींच्या मॅक्झिमम प्रार्थना असतात, काहींच्या मिनिमम प्रार्थना असतात, काहींच्या मिनिटाच्या असतात. आपलं मिनिटं जेवणाला आशीर्वाद कर झाली त्याची प्रार्थना, झोपताना डोळे बंद करून देवा रात्र आशीर्वाद झाली त्याची प्रार्थना, संपली. याच्या पुढे त्याची प्रार्थना असते. काहींच्या तासन तास प्रार्थना असतात. प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. प्रार्थना करायच्या स्टाईल अलग अलग असतात. आणि या प्रार्थना करत असताना आपण अनेक गोष्टीसाठी प्रार्थना करत असतो. यंगस्टर्स आहेत तर ते जीवनसाठी किंवा लाईफ पार्टनरसाठी प्रार्थना करत असतात.
वडीलधारे लोक जर आहे ते आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत असतात. महिला ज्या आहेत त्या आपल्या परिवारासाठी प्रार्थना करत असतात. तरुण जे आहेत ते आपल्या करिअरसाठी प्रार्थना करत असतात. जर सेवक आहे तर ते सेवकाईसाठी, मंडळीसाठी, लोकांसाठी प्रार्थना करत असतात. देवाच्या कामासाठी प्रार्थना करत असतात. जर आजारी आहे, आम्ही जरी प्रभूमध्ये आहोत, आजार आहोत, आम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करत असतो. काही कामं झालेलं नाही, ते कामं व्हावे म्हणून आम्ही प्रार्थना करत असतो. वेगवेगळे विषय आमच्या प्रार्थनेमध्ये असतात आणि आम्ही आवेशाने प्रार्थना करतो, आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो, आम्ही उत्साहाने प्रार्थना करतो. आम्ही ह्या प्रार्थना करत असताना कधी कधी या ज्या प्रार्थना आहेत त्या आमच्या वेळेत ऐकल्या जात नाही आणि आम्ही निराश होतो. मी आपल्याला सांगितलं की विश्वासाचा पिता, विश्वासाचा जो उदाहरण आहे, रोल मॉडेल आहे अब्राहम, याने देखील 15 वर्ष वाट पाहिली आणि 15 वर्षानंतर हा निराश झाला. देव त्याच्याकडे त्याला सांगतो की निराश होऊ नको, तुला मुलगा होणार. तो म्हटला की इस्माईल तुझ्या समोर नांदतो, बाद झालं, जो माझ्या दुसऱ्या बायकोपासून झाला. देव म्हटलं हे असं नाहीये, तुला सारेपासूनच मुलगा होईल, इसाक तुला मिळणार आहे. आणि 25 वर्षानंतर देवाने अब्रामाला विश्वासाचा पुत्र दिला, विश्वासाचं फळ दिलं आणि अब्राम हरला, अब्राम थांबला, अब्राम निराश झाला. पण तुम्ही थांबले म्हणजे देव थांबत नाही. देवाने अब्रामाला दाखवून दिलं की त्याला काहीच अशक्य नाहीये, परमेश्वराला काहीच कठीण नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल विथ अवर गॉड. आणि आम्ही पाहतो की अब्रामाला त्याने हसवलं त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये फार कठीण गोष्टी होत्या. मजेची गोष्ट, अब्रामाला देवाने फक्त इसाकावर नाही थांबवलं. तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक 25 अध्याय जर वाचला, काही दिवसांनी सारा मरण पावली. सारा मेल्यावर परत अब्रामाने बायको केलं, तिचं नाव कटुरा, आणि या कटुरेपासून त्याला कितीतरी मुलं झालेत. पहा, तुम्ही थांबताल. अब्रामाला असं वाटलं या वयात मला कुठे मुलगा होईल, तेव्हा अब्राम 100चा पण नव्हता. आणि हा अब्राम 250 पर्यंत जातोय, 250 वय याचं होतंय. आणि देवाने याचा स्टॅमिना वाढवला. याच्यातले सर्व ज्या गोष्टी असतात, ज्या देवाने निसर्गाच्या माध्यमातून दिलेला आहे, त्याची वाढ केली. आणि आम्हाला बायबल सांगतं की हा आशीर्वादी झाला, याला आणखीन लेकरं झाले. पण याने सगळ्या मिळकतीचा वाटा हा इसाकाला दिला, कारण इसाक हा अभिवचनाचा मुलगा होता. इतकंच नाही, आम्ही पाहतो, आम्ही एलियाकडे आलो. एलिया म्हणजे देवाचं मुख, अब्राम म्हणजे देवाचा मित्र. आणि हा जो एलिया आहे याने इस्रायल लोकांना सळो की पळो करून ठेवला. आठवतं मी तुम्हाला मागच्या आठवड्यात एलियाबद्दल शिकवले की विसरले? मला देवा मला अब्रामासारखं बनव, मला अब्राहमासारखं बनव, देवा मला एलियासारखं बनव. देवा मला एलियासारखं. एलिया जो होता हा इस्रायल लोकांसाठी देवाचं मुख, देवाकडून आलेली अग्नी, आणि हा अग्नीचा संदेश म्हणून आला होता. मी या एलियाची कारकीर्द मागील आठवड्यामध्ये जवळजवळ 1 घंटा आपल्याला सांगितली की एलियाच्या प्रार्थनेने काय काय झालं. एलियाच्या प्रार्थनेने काय झालं? पाऊस पडला. एलियाच्या प्रार्थनेने पाऊस बंद झाला आणि पाऊस पडला. एलियाच्या प्रार्थनेने काय झालं? एलियाच्या प्रार्थनेने यार्देन दुभागली. एलियाच्या प्रार्थनेने पीठ वाढलं. एलियाच्या प्रार्थनेने तेल वाढलं. एलियाच्या प्रार्थनेने मृते जीवन झाले. एलियाच्या प्रार्थनेने कावळे आले. एलियाच्या प्रार्थनेने देवदूत आला. एलियाच्या प्रार्थनेने कितीतरी वेळा स्वर्गातून अग्नी आला. अद्भुत प्रार्थनेने भरलेला, अद्भुत सामर्थ्याने भरलेला संदेष्टा. आणि आम्ही जसं 1 राजे याचे 19 अध्याय देतो, तो निराश झाला आणि देवाला म्हणतो मला मारून टाक. अब्राम निराश झालाय, देव निराश होत नाही. अब्राम थांबलाय, देव थांबलेला नाही. आता एलिया देवाचा मुख, देवाचा मान संदेष्टा, गायब होणारा संदेष्टा, अद्भुत चिन्ह चमत्कार करणारा संदेष्टा. एलिया सारखा कोणी झाला नाही. एलियाचा आत्मा हा फार भयानक आत्मा. आणि तो एलिया म्हणतो देवा मला मारून टाक, मला नाही जगायचं आता. का? कारण तो इस्माईलला घाबरला. आणि का घाबरला याचे काही कारण नाही. एलिया हा घाबरणारा नव्हता, हा घाबरवणारा होता. तरी हा घाबरला. आणि जसा हा घाबरला, हा एका रतमाच्या झाडाखाली गेला आणि तिथं देवाला म्हणतो देवा आता माझं काही खरं नाही, मी काय खूप चांगला माणूस नाही आहे, मी काय माझ्या पूर्वजांपेक्षा काही वेगळा माणूस नाही, मला मारून टाक. आणि एलिया तिथं मरण मागत आहे आणि तो त्या झाडाखाली झोपी गेला. देव तुम्ही मरण मागा, तुम्ही वैतागलेले असा, तुम्ही हरलेले असा, तुम्ही सोडून दिलेला असा, पण देव तुमच्यावर अवलंबून नाही. म्हणा देव माझ्यावर अवलंबून नाही. तुम्ही कोणावर अवलंबून आहात? हे गणित समजून घ्या. देवा असंच कर, देवा याच वेळेत होऊ दे, देवा आजच होऊ दे. ही तुमची प्रार्थना तुमच्यापर्यंत ठेवा. ही प्रार्थना करायला शिका. देवा माझ्या वेळेत नाही, माझ्या इच्छेने नाही, माझ्या मनाने नाही, तुझ्या इच्छेने होऊ दे, तुझ्या वेळेत होऊ दे, तुझ्या मनासारखं होऊ दे. कारण जर माझ्या इच्छेने होईल तो गोंधळ होईल, पण तुझ्या इच्छेने होईल तर सार्वकालिक आशीर्वादित होईल. सार्वकाल आशीर्वाद माझ्या इच्छेने येतील. आणि म्हणून एलिया जेव्हा तिथं झोपी गेला, देवदूत येतो, त्याला उठवतो, त्याला म्हणतो ओठ, त्याला भाकर देतो. ही भाकर स्वर्गातून आलेली होती. आमेन.
मी कल्पना करतो देवदूताने कशी बनवली. लाटणं हातात घेतलं का, पोळपट हातात घेतला का, चूल पेटवली का, तवा ठेवला, ह्या सगळ्या दैवी गोष्टी आहेत आणि मला तिकडे जायचं नाही. पण देवदूताला एलियाने कामाला लावलं आणि देवाने सांगितलं की हा जरी मरण मागत आहे परत याला मरायचं नाही, याला अजून मोठ्या कामं करायची आहेत, याला अजून मोठ्या गोष्टी करायच्यात. प्रिय बहिणींनो आणि भावांनो, जीवनात जर आम्ही अशा स्थितीत आलो असेल की काही दिसत नाहीये, होप्स नाहीये, टेन्शन आहे, निराशा आहे, काहीच वर्कआउट होत नाही, प्रार्थनेचे उत्तर दिसत नाही, मी आपल्याला सांगतो तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी येणार आहे, तुमच्यासाठी मोठे दरवाजे उघडणार आहे, तुमच्यासाठी स्वर्ग खुला होणार आहे, तुमच्या दिशेने कावळे येणार आहे, तुमच्यासाठी बंद दरवाजे उघडणार आहे, देवदूत तुमची भेट घेणार आहे आणि तुम्हाला स्वर्गीय मान्य मिळणार आहे. आणि आज देवदूत जरी नसले तर देव मला उभं करत आहे तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी, तुम्हाला प्रार्थना करायला लावण्यासाठी, तुम्हाला प्रार्थनेचे लोक बनवण्यासाठी. आणि तुमच्या करता कावळे जरी येणार नसले, देवाचे लोक येतील आणि तुमची भेट घेतील. किती लोक आमेन म्हणतील? एलिया उठला, त्याने ती भाकर खाल्ली, तो देवाचा डोंगर इथं पोहोचला, देव तिथं त्याशी बोलतो आणि देव त्याला म्हणतो काय झालं एलिया? तो म्हणतो मी इस्रायलचा देव याच्याबद्दल फार ईर्ष्यायुक्त आहे. अरे एलिया काय झालं? मी एकटाच उरलोय, इजबेलीने सगळे मारून टाकले आणि आता ती मला माझाही जीव घेऊ पाहते. देव म्हणतो तुला मरायचं नाही, परत जा, इजबेलीला भेट, आहाबाला भेट आणि त्यांना जाऊन सांग इस्रायलचा देव काय आहे. आणि देवाने एलियाला अभिषेक केला, एलियाची एक एक प्रार्थना ऐकली, एलिया परत आला. तुम्ही नंतर वाचा, पहिले राजा पुस्तकाचा 20वा अध्याय 21वा अध्याय. एलिया आहाबाला भेटतो आणि त्याला सांगतो की देव तुझ्यावर ताडण आणत आहे, तू फार पापी आहे, तू इस्रायल लोकांना अमंगळ केलेला आहे आणि देव तुला शिक्षा देणार आहे. आहाबाने जेव्हा हे ऐकलं, आहाबाने आपले कपडे फाडले, आहाबाने उपवास केला, त्याने गोंताट घातलं, आपल्या अंगावर रांग घेतली आणि तो हे देवा माझ्यावर दया कर. आणि देव एलियाला सांगतो पहा आहाब कसा मागे वळलाय, पहा आहाबाचं कसं तारण झालंय, पहा आहाब कसा रडत आहे. आणि इजबेलीला सांग की तू पडशील, तू मरशील आणि कुत्रे तुला चाटून खाशील. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, जसं आम्ही देवाचं मन शोधणारे लोक आहोत, जसं आम्ही देवाच्या आत्म्यात चालणारे आहोत, आमचे श्रेष्ठ दिवस येतात, आमच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी येतात आणि आमच्यासाठी देव अद्भुत गोष्टी करतो. चला मी आज आपल्याला थोडं पुढे घेऊन जात आहे. अब्रामाची निराशा, एलियाची निराशा. आज मला तुम्हाला अशा एका व्यक्तीकडे घेऊन जायचंय. ज्यावेळेस मी बायबल वाचतो आणि तुम्ही वाचता, अब्राम देवाचा मित्र, एलिया देवाचं मुख. आणि जो व्यक्ती मी पुढचा आपल्यासाठी घेऊन येतो, तयार आहात? आणि हे संदेश खुश करणारे संदेश नाही आहेत, हे टाइमपास करायला लावणारे संदेश नाही आहे, हे संदेश तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणारे संदेश आहे. हे संदेश देवाशी जोडणार स्लो करायला, हे संदेश तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणारे संदेश आहेत, हे तुम्हाला पेटवणारे संदेश आहेत, हे तुम्हाला प्रार्थना करायला लावणारे संदेश आहे, विश्वासात वाढायला लावणारे संदेश आहे आणि तुम्हाला देवाचे मुख, देवाचा मित्र आणि देवाचं मन बनवणारे संदेश आहेत. आमेन. तयार आहात तुम्ही? अब्राम निराश झाला, देवाने सोडून दिलं नाही. एलिया निराश झाला, देवाने सोडून दिलं नाही. आणि आज आम्ही जो मन्नाचा शास्त्र भाग वाचलाय 1 थेसलोनिके 5:17, निरंतर काय करा? प्रार्थना करा. जो तिसरा व्यक्ती मी आपल्या समोर घेऊन येत आहे, हा दिवसातून 7 वेळा प्रार्थना करायचा. हा पहाटेला जागा करायचा, म्हणायचा प्रभातीला मी उठवील. हा मध्यरात्री प्रार्थना करायचा. हा त्या प्रत्येक वेळेत प्रार्थना करायचा ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. अब्राम देवाचं मुख, एलिया देवाचं मुख आणि आता तिसरा आहे जो देवाचं मुख बनला. आणि हा तिसरा कोणी नसून एक सुकुमार मुलगा, जो आपल्या मेंढरा चारत आहे, जो आपल्या मेंढराची काळजी घेत आहे. मेंढरा चारताना म्हणत आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. मेंढरा चारताना म्हणत आहे की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयही प्राप्त होणार आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहणार. हा म्हणत आहे की दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. हा म्हणत आहे की मी मंडळी त्याचा जे जे कार करेल. हा म्हणत आहे की मी राजासमोर त्याची साक्ष देईल आणि याचं अख्खं आयुष्य देवासाठी गाण्याकरता, नाचण्याकरता, आराधना करण्याकरता, प्रार्थना करण्याकरता गेलं. परत एकदा ऐका, अब्राम देवाचा मित्र, एलिया देवाचं मुख आणि दावीद देवाचं मन. हालेलुया. द मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट, देवाचं हृदय, देवाचं मन. हे जे लोक मी तुमच्या समोर ठेवत आहे हे साधारण लोक नाही आहेत. हे जे लोक मी तुमच्या समोर ठेवत आहेत यांच्या जीवनात फार अपडाऊन आले, पण हे का स्पेशल बनले, हे का वेगळे ठरले? कारण देवाने यांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्या. थोडं दाविदाबद्दल मला आपल्याला बोलू द्या. दावीद एक तरुण मुलगा आपल्या मेंढरं चारतोय, अचानक एक सिंह आला
आणि जेव्हा सिंह आला, शास्त्र आम्हाला सांगतं या सिंहाने आणि या अस्वलाने दाविदाचं एक मेंढरू धरलं आणि ते मेंढरू घेऊन गेले. लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेस दाविदाच्या लक्षात आलं की सिंह एक अस्वल आलेला आहे आणि काय घेऊन गेलेत? माझ्या बापाचं मेंढरू. दावीद जेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बापाचं मेंढरू अस्वलाने सिंहाने धरून नेलं, शास्त्र सांगतं दावीद त्यांच्या मागे गेला, त्या सिंहाला धरलं, त्याच्या तोंडातून मेंढरू सही सलामत बाहेर काढलं, मेंढरू वाचवलं, मेंढरू परत घेऊन आला. आणि जेव्हा तो शाऊला समोर उभा आहे, गल्ल्यात त्याला मारला जाणार आहे, तो म्हणतो महाराज माझं ऐका, जरी मला युद्ध करायला येत नाही, जरी मला हत्यार चालवता येत नाही, जरी मी कसलेलं योद्धा नाही, पण एक गोष्ट मला करता येते, माझ्या बापाचं मेंढरू हा मी वाचवणार आहे, माझ्या बापाचं मेंढरू मी सोडवणार आहे, माझ्या बापाचं मेंढरू हे मी बाहेर काढणार आहे. सिंह किती गरजू द्या, सिंह किती गिळू द्या, सिंह किती अटॅक करू द्या, जर मी प्रार्थना करणार आहे, जर मी गुडघ्यावर जाणार आहे, जर मी वचन वाचणार आहे, जर मी आराधना करणार आहे, जर मी पहाटे उठणार आहे, आमेन म्हणा, जर मी गुडघे टेकणार आहे, जर मी चर्चला येणार आहे, नाईट प्रेयर करणार आहे, ओ देवासाठी नाचणार आहे, गाणार आहे, तर परमेश्वर माझ्या हातून माझ्या बापाच्या घराचं नुकसान होऊ देणार नाही. परमेश्वर माझ्या हातून माझ्या मंडळीचं नुकसान होऊ देणार नाही. परमेश्वर माझ्या हातून माझ्या लोकांचं नुकसान होऊ देणार नाही. तो म्हणतो शाऊला मला जाऊ दे, मला भेटू दे आणि मला गल्ल्यातला मारू दे. शाऊल म्हणतो कसं होणार? यू आर सो स्मॉल, तुला हे काही चालवतं पण येत नाही. तो म्हणतो एक गोष्ट मला माहित आहे, ज्या देवाने माझी प्रार्थना ऐकली, मला प्रार्थना ऐकली आणि सिंहाच्या तोंडातून मी मेंढरू वाचवलं, ज्या देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्या अस्वलाच्या हातातून मी मेंढरू वाचवलं, तोच देव मला या गल्ल्याच्या हातून वाचवेल, तोच देव माझी प्रार्थना ऐकेल, तोच देव याला माझ्या या गल्ल्यातावर मला विजय देईल आणि याच्या मस्तकाला मी वेगळं करेल, याच्याच तलवार याला मारेल. आणि जेव्हा तो गल्ल्याच्या समोर गेला, गल्ल्यात म्हणतो कोण आलं? कुत्रा आलं का? ये जरा असा तुला दाखवतो. तो हे गल्ल्याता तू भाला घेऊन आलास, तू तलवार घेऊन आलाय, मी तुझ्यावर चालून आलोय एकच नाव घेऊन, एकच नाव घेऊन, एकच नाव घेऊन. जे तुम्ही प्रार्थनेत घेत असता, जे तुम्ही गुडघे टेकवताना घेत असता, जे तुम्ही आराधनेमध्ये घेत असता, जे तुम्ही उपवास करताना घेत असता, जे तुम्ही मंडळीत येताना घेत असता, जे तुम्ही त्याची सेवा करताना घेत असता, कोणतं नाव येते? कोणतं नाव येते? बोलो येशू मसीह की. मी तुझ्यावर चालत आलोय जिवंत देवाच्या नावामध्ये. आज मी तुझं मस्तक वेगळं करणार, आज मी तुझं मस्तक वेगळं करणार. आणि दावीद जेव्हा लढायला जात आहे, मी फील करतो, दावीद ज्यावेळेस त्याच्या समोर जात आहे, आय फील दावीद प्रार्थना करत आहे, देवा युद्ध माझं नाहीये, युद्ध माझं नाहीये, म्हणा युद्ध माझं नाहीये, युद्ध माझं नाहीये. सर्वजण बोला युद्ध माझं नाहीये, युद्ध माझं नाही, युद्ध आमचं नाहीये. युद्ध जे आहे ते देवाचं आहे. फक्त आम्हाला देवाकडे लक्ष लावायचंय, देवावर नजर ठेवायची, देवाकडे प्रार्थना करायची, देवाचा धावा करायचा. दावीद एक एक पाऊल उचलत असेल, तो फक्त देवाचा धावा करत असेल, तो फक्त प्रार्थना करत असेल. आणि शास्त्र आम्हाला सांगतं त्याने एकाच दगडात 5 दगड घेतले होते. किती? एकाच दगडात गल्ल्यात त्याला ठॉय करून टाकलं, एकाच दगडात त्याला खल्लास करून टाकलं. आणि इतिहास सांगतो या गल्ल्यात त्याला अजून 4 भाऊ होते, 5 दगड घेतले होते. तुम 5वें आ जाओ, देख लेता हूं सबको, किसी को चुन चुन के मारूंगा, किसी को नहीं छोडूंगा. प्रार्थना करणाऱ्या लोकांचा विश्वासच वेगळा, प्रार्थना करणाऱ्या लोकांचा प्रभावच वेगळा, प्रार्थना करणाऱ्या लोकांची स्माईलच वेगळी, प्रार्थना करणाऱ्या लोकांची उपस्थितीच वेगळी, प्रार्थना करणाऱ्या लोकांचा इन्फ्लुएन्स वेगळा, प्रार्थना करणाऱ्या लोकांची स्टाईल वेगळी, प्रार्थना करणाऱ्या लोकांचं आगमन वेगळं. दहशत निर्माण करतात, प्रभाव टाकतात, हलवून टाकतात. ओ हालेलुया. जे प्रार्थना करणार आहे ते कधीच हरत नाही, जे प्रार्थना करणार आहे विजय त्यांचाच आहे. आपल्या शेजारच्या सांगा तू प्रार्थना कर, विजय तुझाच असणार. फिर एक बार म्हणा विजय कोणाचा असणार आहे? विजय कोणाचा असणार आहे? बहिणीनो विजय कोणाचा असणार आहे? भावांनो विजय कोणाचा असणार आहे? जे चॅनलवर पाहतोय विजय कोणाचा असणार आहे? प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करा लोकांचा. हिब्रू बायबलमध्ये जर तुम्ही हिब्रू बायबलचा अभ्यास केला, हिब्रू बायबलमध्ये अभ्यास करणारे असं म्हणतात 8 ते 9 लढाया, मोठ्या मेजर लढाया झाल्या.
8 ते 9 मोठ्या लढाया ज्या झाल्या, ज्या दावीद लढला, पण दावीद एकही हरला नाही. बोलो येशू मसीह की. दावीद एकही युद्ध हरला नाही. इथं पाप आलं का मी हरलो, व्यसन आलं का हरलो, जगातल्या वासना आल्या का हरलो, काही मोह आला का हरलो, काही समस्या आल्या का हरलो, काही भांडणं आलं का हरलो, काही कर्ज आलं का हरलो, काही आजार आलं का हरलो. का? कारण प्रार्थना करणारे लोक कधीच हारत नाही. प्रार्थना करणारे लोक कधीच माघार घेत नाही. त्यांना माहिती आहे कर्ज मोठं नाही, माझा देव मोठा आहे. आजार मोठा नाही, माझा देव मोठा आहे. परीक्षा मोठी नाही, माझा देव मोठा आहे. समस्या मोठी नाही, माझा देव मोठा आहे. बोलो येशू मसीह की. प्रार्थनेचा अभिषेक आज देव आपल्यासाठी रिलीज करत आहे. हा या संदेशाचा शेवट. सुरुवात जरी प्रार्थना न करणाऱ्या लोकांसाठी झाली, पण याचा शेवट प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठी होणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? किती लोक आमेन म्हणतील? किती लोकांना प्रार्थनेत वाढायचंय? किती लोकांना प्रार्थनेचे लोक बनायचंय? त्यासाठी चर्च हा संदेश मनात उतरून घ्या, हा संदेश आत्मेत उतरून घ्या. तुमचे वाकडे तिकडे मार्ग सरळ होणार आहेत. प्लीज वाचा. प्रेषित 13:22 लवकर. नंतर त्याने त्याला काढून त्याचा राजा त्याला होण्यासाठी, काढून त्याचा राजा म्हणजे देवाचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. दावीद उभा केला. ऐका पुढे. आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, प्रतिज्ञेने देवाने शपथ वाहून म्हटलं. लक्षपूर्वक ऐका. देवाने त्या ठिकाणी करार करून म्हटलं. काय म्हटलं? इशियाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा सापडलाय. मला माझ्या मनासारखी मुलगी सापडली आहे. मला माझ्या मनासारखा मुलगा सापडला आहे. मला माझ्या मनासारखे लोक सापडले. मला माझ्या मनासारखे पालक सापडले. मला माझ्या मनासारखे सेवक सापडले. हो, महिला सापडल्यात, तरुण सापडले, वडील सापडले, लेकर सापडले. आज देव तुमचा शोध घेत आहे. देवाच्या मनासारखं जर बनायचंय तर प्रार्थनेत वेळ घालावा. हालेलुया. किचन मध्ये तासन तास आमचा जातो बहिणींनो. भाजीला चव कशी येईल, बिर्याणीला चव कशी येईल, नवऱ्याला कशी आवडेल, लेकरांना कशी आवडेल, जर चांगली नाही झाली तर काय, या विचारात आम्ही किचनमध्ये कितीतरी वेळ देतो. मी त्या किचनच्या विरोधात नाही, पण देवासाठी काय, हेच लेकरं व्यसनाधीन आहेत, हाच नवरा व्यसनाधीन आहे, हाच परिवार नाशाधीन आहे, हाच परिवार पापाधीन आहे, हाच परिवार येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या क्रोधाधीन जाऊ शकतो. आणि त्यातून निघण्यासाठी ही भाजी इकडे तिकडे झाली, नो प्रॉब्लेम. जर तुम्ही प्रार्थनेची बाई आहात, जर तुम्ही प्रार्थनेची मुलगी आहात, आणि जर तुमच्या नवऱ्याला दिसतं आणि जर तो प्रार्थनेचा माणूस आहे, तर तो भाजीला नाव ठेवणार नाही, त्या करीला नाव ठेवणार नाही, त्या स्वयंपाकाला नाव ठेवणार नाही. तो म्हणजे काळजी न करू, भाजी खराब झाली तरी चालेल, पण तुझ्या प्रार्थना खराब होता कामा नये, तुझ्या प्रार्थना थांबता कामा नये. मी धन्य समजतो स्वतःला. मला प्रार्थना करणारी बायको भेटली, मला प्रार्थना करणारी मुलगी भेटली, मला प्रार्थना करणारी आई भेटली. हो देवाच्या लोकांनो, देव त्या लोकांना शोधत आहे जे प्रार्थना करणारे बनतील. आज इथून जाता जाता थोडंसं रिकामे कामं करतील, पण ज्या कामासाठी देवाने आपल्याला निवडलंय, त्याच्या मनातले बनण्यासाठी, त्याच्या आवडीचे बनण्यासाठी, त्याचा मुख बनण्यासाठी, ओ त्याचा मित्र बनण्यासाठी, ती एकच कारण आहे, ते एकच साधन आहे, त्याच्या जवळ राहणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याच्याशी बोलत राहणं. जे लोक प्रार्थना करत नाहीत, ज्या लोकांना प्रार्थनेला वेळ देता येत नाही, ते लोक आत्मिक जीवनात मेलेले आहेत. कान खोल के सुन लो. जे लोक प्रार्थनेत बसू शकत नाहीत, जे लोक आराधनेत बसू शकत नाहीत, जे लोक वचनात वेळ घालू शकत नाही, ते नावाचे ख्रिस्ती उरलेत, पण आत्मिक जीवनात ते मेलेले आहेत. त्यांचा देवाचा कधीच लांब लांबपर्यंत संवाद नाही आहे. कुठला एन्काउंटर त्यांच्याबरोबर घडत नाहीये. कधी दृष्टांत झालाय का? दुष्टांना दृष्टांत होईल का? दुष्ट म्हणजे व्यसनाधीन, पापाधीन, जगाधीन. दुष्टांना कसे दृष्टांत होतील? जे पवित्र आहेत, जे प्रार्थनेत आहेत, जे वचनात आहेत, ज्याची त्याच्याशी रिलेशनशिप आहे, ज्यांनी त्याला मित्र बनवलंय, जे त्याचा मुख आहे, जे त्याच्या मनात आहे. सुखात त्याला हाक मारतात, दुःखात त्याला हाक मारतात, आजारात त्याला हाक मारतात, गरिबीत त्याला हाक मारतात, श्रीमंतीत त्याला हाक मारतात, समस्येत त्याला हाक मारतात, भांडणात त्याला हाक मारतात, सर्व स्थितीमध्ये त्याला हाक मारतात. त्यांचा तो मित्र आहे आणि त्यांच्या लढाया तो लढतो. बोलो येशू मसीह की. हा संदेश मागील महिना 1.5 महिन्यापासून चालू आहे. किती प्रार्थना वाढली आमच्या. रविवारी आलो, ऐकलं, घरी गेलो, जैसे ते वैसे.
जर हाच संदेश नाही, अशा अनेक संदेश आम्ही ऐकत आलोय. वेगळे सेवक असतील, मी आहे आणि इतर आहे, कुठेही असा कोणताही संदेश ऐका, तो कानाला खुश करण्यासाठी नाही, तो आचरणात आणण्यासाठी आहे, तो गुडघ्यावर आणण्यासाठी. जर आम्ही संदेश ऐकणारे आहोत तर बायबलपासून आम्ही दूर राहू शकत नाही. जर आम्ही संदेशाचं मनन करणारे आहोत, प्रार्थनेशिवाय आम्ही जगू शकत नाही. दावीद हा देवाच्या मनासारखा बनला. शौल इज रिजेक्टेड अँड डेव्हिड इज सिलेक्टेड. का शौल रिजेक्ट झाला? शौल हा माणसाजवळ बसणारा होता, दावीद हा देवाजवळ बसणारा होता. बोलो येशू मसीह की. मित्रांसाठी वेळ देताय, कुटुंबासाठी वेळ देताय, मोबाईलसाठी वेळ देताय, पैशासाठी वेळ देताय, देवासाठी किती वेळ देताय? आणि माझी प्रार्थना ऐकल्या जात नाही, माझा आजार बरा होत नाही, घरातला व्यसन जात नाही, साडेसाती सोडत नाही, सगळे शापच वाटताय. काल एका बहिणीचा फोन आला, युट्यूबवर तिने मेसेज पाहिला, पासून मेसेज ऐकला, तुम्ही प्रार्थनेबद्दल बोलले, रडत होती ढाळा ढाळा ढाळा. काय झालं ताई? मी खूप शापित आहे म्हणे, मी खूप शापित आहे. परत रडत आहे. मी त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो, नेमकं ऐकून घ्यावं काय झालं. माझे मुलं लेकरं व्यसन अधीन आहेत, माझी सून घरामध्ये आहे, खूप प्रॉब्लेम करते, माझे मिस्टर जे आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, आमच्यावर कर्ज आहे, आणि मी पण खूप पापात आहे म्हणे देवात असू नये. का या गोष्टी घडत आहे? का हे लेचपेचं जीवन? का हे शापग्रस्त जीवन? जे लोक गुडघ्यावर आहे, जे लोक देवाबरोबर आहे, जे लोक देवाच्या आत्म्यात चालतात, जे लोक प्रार्थनेत चालतात, ते शापित नाही आहे, ते परमानंटली आशीर्वाद आहे. कोणीतरी आमेन म्हणा, कोणीतरी आमेन म्हणा. कारण उत्पत्ती 27:29 मध्ये म्हटलं, जे तुला शाप देतील ते शापित होतील, आणि जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. किती लोक आमेन म्हणतील? किती लोक आमेन म्हणतील? हे मी नाही म्हणत आहे, हे देवाचं गणित आहे. जे तुम्हाला शाप देतील ते शाप तुम्हाला कधीच लागणार नाही, कारण सगळे शाप 2000 वर्षापूर्वी येशूने स्वतःवर घेतलेले आहे. येशू शापित झाला, तुम्ही शापमुक्त व्हावं म्हणून. आणि म्हणून प्रार्थना करत असताना तुमच्यावर कुंपण असते, कवच असते, कवर असते. देव तुम्हाला लपवतो, देव तुम्हाला लपवतो, देव तुम्हाला लपवतो, कारण तुमच्या प्रार्थना तुमच्यासाठी उघड असतात, तुमच्या प्रार्थना तुमच्यासाठी लढत असतात, आणि तुमच्या प्रार्थना तुम्हाला विजय देत असतात. आमेन, आमेन. एवढं जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश, आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.